गौतमीने 3 लाख रुपये घेण्याचे मान्य केले. भाग 3. काय गौतमी कमला काकूंकडून हे ऐकून घाबरली असेल? गौतमी साहेबरावाच्या घरी जाईल का? गौतमीला शहरात का जायचे असेल? गौतमी कमला काकूची कहाणी ऐकून घाबरली, पण गावातून तिला शहरात जायचेच होते. म्हणून तिने साहेबरावाकडे जायचे ठरवले आणि 3 लाख रुपयाला तिची शेती साहेबरावाला विकायचे ठरवले. कमला काकूही तिच्याबरोबर यायला तयार झाली होती. फक्त ती बाहेर लपून बसणार होती. काही वाईट प्रसंग आलाच तर ती तिच्या मदतीला येणार होती. गौतमीला तिचा आधार मिळाला. कमला काकूलाही पुन्हा साहेबरावाला अद्दल घडवायची होती. ठीक सकाळी 10 वाजता ती त्याच्या वाड्यावर पोहोचली. साहेबराव हॉलमध्ये एकटाच मळत बसला होता आणि मळून झाल्यावर त्याने तंबाखू तोंडात टाकली. त्याने तिच्यासमोर 3 लाख रुपये काढून टेबलावर ठेवले होते. पैसे बघून गौतमीचे डोळे चमकले. याच पैशांची तिला गरज होती. गौतमीने हातातले जमिनीचे कागद साहेबरावाच्या हातात टेकवले. साहेबराव काहीतरी फसवणूक करेल हे तिला ठाऊक होते. गौतमीने रक्कम मोजली. रुपये 2000च्या नोटांचे प्रत्येकी 50 नोटाचे 3 बंडल तिने बनवले होते. साहेबरावाने एक स्टॅम्प पेपरवर तिच्या सह्या घेतल्या आणि जमिनीची कागदपत्रे जमा केली. गौतमी रुपये घेऊन बाहेर निघाली, पण ती आश्चर्यचकित झाली होती, कारण साहेबरावांनी तिला सहजासहजी बाहेर जाऊ दिले होते. ती आता आनंदी झाली होती. गौतमी रस्त्याने चालू लागली. कमला काकू जी बाहेर लपून बसलेली होती तीही आता बाहेर येऊन तिच्याबरोबर चालू लागली. कमला काकूला घेऊन ती सरळ बँकेत गेली, कारण रुपये सोबत घेऊन शहरात जाणे धोक्याचे होते. बँकेत आल्यावर तिला कॅशियरने सांगितले की तिने आणलेल्या नोटा 2000 रुपयांच्या आहेत आणि त्या बंद झाल्या आहेत. आता ते फक्त कागदाचे तुकडे आहेत, असे सांगत कॅशियरने सर्व नोटा जप्त करून घेतल्या. गौतमीची पायाखालची जमीन सरकली. साहेबरावाने दगा केलाच शेवटी. आता तिच्या जमिनीची कागदपत्रे त्याच्याकडे होती आणि जमीन त्याच्या ताब्यात जाणार होती. त्याने कोऱ्या स्टॅम्प पेपरवर सह्या घेतल्या होत्या. त्यावर तो तिची जमीन विकल्याचे लिहिणार होता. आता काय करावे हा प्रश्न गौतमीला पडला होता, पण तिच्यासोबत कमला काकी होती. भाग 4. काय गौतमी पुन्हा साहेबरावांकडे जाऊन भांडेल? तिचे 3 लाख रुपये किंवा जमिनीची कागदपत्रे ती पुन्हा मिळवू शकेल का? कमला काकू तिला मदत करेल का?